नमस्कार, मी स्नेहल्स किचन मध्ये आज आपण कोबीची भाजी बघणार आहोत। घरगुती सोप्या पद्धतीने चविष्ट अशी। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। भाजी बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊया। कोबी बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। इथे मुगाची डाळ घेतली आहे, 1 तासभर भिजत ठेवली आहे। चवीनुसार मीठ, इथे हिंग घेतलेला आहे, हळद, मोहरी, जिरं, आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता, कोथिंबीर, ओलं खोबरं आणि हिरवी मिरच्याची पेस्ट करून घ्यायची आहे। टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे। तुम्हाला हवं तर तुम्ही याची पेस्टही करू शकता। तेल तापलेलं आहे, त्यात मोहरी टाकून घेतली। मोहरी तडतडली की जिरं टाकून घ्यायचं। बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेतलं। त्यात आलं लसूण पेस्ट तेलात चांगली फ्राय करून घ्यायची आहे। आपण जे कोथिंबीर, ओलं खोबरं आणि मिरचीची पेस्ट काढून घेतली होती ती टाकून घेतली। तेही छान फ्राय करून घ्यायचंय। कढीपत्त्याची पानं टाकून घेतली। तेलात पेस्ट फ्राय करून घेतली की खूप छान चव लागते। एकदा ही ट्रिक नक्की वापरून बघा। यातच आता हिंग आणि हळद टाकून घेतलं। तुम्ही बघू शकता तेल पण सुटत आलेलं आहे पेस्टला। आता यातच मुगाची डाळ टाकून घेऊया। बारीक चिरलेली कोबी टाकून घेऊया। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मसाले कोबीला। भाजी शिजण्यासाठी थोडं पाणी टाकून घेऊया। मध्यम आचेवरच भाजी चांगली वाफवून घेऊया झाकण ठेवून। भाजी शिजत आलेली आहे, त्यात मीठ टाकून घेतलं चवीनुसार। मध्यम गॅसवर 10 मिनिटात भाजी शिजवून होते। कोबीची भाजी तयार आहे। एका बाउल मध्ये सर्व करून घेऊया। तर आज आपण घरगुती साध्या सोप्या पद्धतीने चविष्ट अशी कोबीची भाजी बघितली। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली ते कमेंट्स मध्ये कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्याच नवीन रेसिपीज मध्ये। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा। धन्यवाद।